नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वास्थ्याशी संबंधित विविध चर्चा करून शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर्शक हो, आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय, महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे, आपली दृष्टी. आणि आजची आपली जी जीवनशैली आहे ती फार धावपळीची आहे. आणि तसेच स्क्रीन टाईम म्हणजेच अगदी लहान मुलापासनं ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप हे सर्रास वापरत असतं. आणि आपण याबद्दल जागरूक असणे खूप गरजेचे आहे. तसेच मार्च महिना हा सेव्ह विजन मंथ म्हणजेच दृष्टी वाचवा महिना म्हणून साजरा केला जातो. आज आपण त्याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे नेत्र संवर्धन एक दृष्टिक्षेप. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलं आहे. स्वागत करूया डॉक्टर कविता धाबर्डे यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मॅम. डॉक्टर कविता धाबर्डे या नेत्ररोग तज्ज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे नेत्ररोग विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. नेत्ररोगासंबंधी कॅम्प्स घेणे, लेक्चर्स घेणे आणि जनजागृती करणे यात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅम, आजचा आपला जो विषय आहे डोळ्यांसंबंधी, तर आपल्याला काय वाटतं की डोळ्यांसंबंधी जनजागृती करणं का बरं महत्त्वाचं आहे? डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे. डोळा हे खूप महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. असे बरेचसे डोळ्याचे आजार आहे ज्याच्यामध्ये काहीही लक्षणं नसतात, खूप असं स्पेसिफिक प्रॉब्लेम्स नसतात व्यक्तीला, आणि त्याच्यामुळे खूप उशिरा बऱ्याचदा त्या विविध डोळ्याच्या आजारांचं निदान होतं. आणि जेव्हा निदान होतं तोपर्यंत आपली डोळ्यांची नजर बऱ्याचदा गेलेली असते, दृष्टीचा लॉस झालेला असतो. त्यामुळे खूप उशीर होतो निदान व्हायला आणि दृष्टी जाऊ नये, वेळेवर त्याची काळजी घेण्यात यावी म्हणून ही जनजागृती करणं फार आवश्यक आहे. तसेच समाजामध्ये फार गैरसमज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा लोक त्याच्याकडे फार दुर्लक्ष करतात, खूप विशेष लक्ष देत नाही. तर त्यामुळे समाजामध्ये ही जनजागृती करणं फार आवश्यक आहे. बरं मॅम, दृष्टी किंवा डोळे याचं महत्त्व काय आहे किंवा उपयोग काय आहे? आपण जेव्हा जगामध्ये वावरतो, समाजात वावरतो, तेव्हा आपलं 80 ते 90% जे आपलं काम आहे, रोजचं दैनंदिन जीवनातलं काम आहे, ते निव्वळ आपण डोळ्यांमार्फत करतो. जसं की फिरणं, वाचन करणं, ड्राईव्ह करणं, एकमेकाशी संवाद साधणं किंवा निसर्गाचा आनंद घेणं किंवा बरेचसे कम्प्युटरशी रिलेटेड आजकालचं जे रिक्वायरमेंट आहे डोळ्यांचं, हे सगळे कामं आपण डोळ्यांमार्फतच करत असतो. म्हणून डोळ्यांचं काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मॅम, डोळ्यांचे किंवा दृष्टीचे काही वेगळे असे आजार आहेत का? डोळ्याचे असंख्य आजार आहेत. त्यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळामुळे येणारं अंधत्व, एज रिलेटेड रेटिना जो असतो, मागचा पडदा जो असतो, त्याचा जो मधला भाग असतो मॅक्युला, त्याचे होणारे आजार, दृष्टीदोष असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टीदोष आहेत, ज्यामध्ये निकट दृष्टीदोष, दूरदृष्टीदोष, अस्टिग्मॅटिझम हे आजार. त्यानंतर मॅक्युलर डिस्ट्रॉफी, रेटिनायटिस पिगमेंटोजा, ऑप्टिक न्यूरायटिस, हे असे अनेक आजार आहेत डोळ्याचे. आणि महत्त्वाचं, लहान मुलांमध्ये डोळा आळशी असणं किंवा तिरळेपणा असणं हे आजार देखील महत्त्वाचे आहेत. बरं
मॅम, आपण हे जे काही आजार सांगितले याचं काही असं विशेष वयोगटानुसार वर्गीकरण आहे का, की काही आजार जे विशेषतः लहान मुलांमध्येच होतात किंवा तरुण वयात होतात किंवा म्हातारपणीच असतात? हो, असं वर्गीकरण करता येतं. लहान मुलांमध्ये जसं बाळ जन्माला येतं तसं रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी म्हणजे मुदतीपूर्वी जन्मलेलं जे बाळ असतं किंवा 1500 ग्रॅमच्या खाली त्याचं जर का बाळाचं वजन असेल जन्मजात, तर त्याच्यामध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी हा एक आजार असतो आणि याच्यामुळे बाळाची दृष्टी कमी होऊ शकते आणि बाळ कायमचं आंधळं होऊ शकतं. त्यानंतर जर का गर्भावस्थेत गर्भधारणेच्या वेळी डोळ्याच्या डेव्हलपमेंटच्या वेळी विकासाच्या वेळी जर काही अडथळे निर्माण झाले तर त्यामुळे बाळामध्ये कंजेनायटल कॅटरॅक्ट जन्मता होणारा मोतीबिंदू हा देखील आजार होऊ शकतो किंवा आनुवंशिकरित्या जे ट्रान्सफर होतात जनुकीय बदलांमुळे जे बदल डोळ्यामध्ये बाळाच्या डोळ्यामध्ये ट्रान्सफर होतात त्यामुळे होणारे देखील असंख्य आजार आहेत, ज्यामध्ये एनआयरिडिया, मायक्रोकॉर्निया, मायक्रोऑफ्थॅल्मस असे अनेक आजार आहे. तसेच जन्मता होणारा काचबिंदू हा देखील एक महत्त्वाचा आजार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेटिनोब्लास्टोमा. रेटिनोब्लास्टोमा हा एक डोळ्याचा कॅन्सर आहे, ज्याचं वेळीच निदान होणं आणि वेळीच उपचार होणं फार गरजेचं आहे. अन्यथा बाळाला नुसतं डोळ्यांनी नाही तर त्याला जीव देखील गमवावा लागू शकतो. आणि दृष्टीदोष हे देखील लहान मुलांमध्ये एक वाढतं कारण आहे. आता कोविड-19च्या एरानंतर जसं खूप जास्त कम्प्युटरचा वापर वाढलेला आहे, त्यामुळे मुलं ते बाहेर जायला बघत नाही आणि मोबाईलचा वापर इतका जास्त झालेला आहे की इनडोअर ॲक्टिव्हिटी खूप वाढल्यामुळे त्याच्या चष्मा लागण्याचं जे प्रमाण आहे लहान मुलांमध्ये ते देखील खूप वाढलेलं आहे. हे झालं लहान मुलांमधलं. तरुणमध्ये म्हणजे 20 ते 40 वर्षाच्या वयोगटामध्ये चष्मा लागणं, नंतर इन्फेक्शन्स होणं, डोळ्यामध्ये वारंवार इन्फेक्शन्स होणं किंवा गाडी चालवताना अपघात होणं, फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये अपघात होणं आणि त्यामुळे डोळे आंधळे होणं किंवा निष्काळजीपणामुळे डोळ्याला अंधत्व येणं, रेटिनायटिस पिगमेंटोजा, युव्हियायटिस हे असे आजार आहेत ज्यामुळे या वयोगटातील लोकांची दृष्टी कमी होऊ शकते. आणि 40 नंतर प्रेसबायोपिया, दृष्टीदोष, मोतीबिंदू, काचबिंदू, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे असे आजार आहेत की जे वयोमानानुसार आपल्याला दिसून येतात. तसंच डायबिटिक रेटिनोपॅथी हे आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खूप जास्त प्रमाणात कॉमन होत आहे. त्याच्यामुळे मागच्या पडद्यावर रेटिनावरती मध्यभागी सूज येते आणि त्यामुळे देखील कायमचं अंधत्व होऊ शकतं. अंधत्व यावर उपचार पद्धती उपलब्ध आहेत का? बऱ्याचशा आजारामध्ये उपचार पद्धती अवेलेबल आहे. फक्त काही आनुवंशिक आजार असे आहे ज्यामध्ये उपचार पद्धती अवेलेबल नाही. जसं की रेटिनायटिस पिगमेंटोजा, मॅक्युलर डिस्ट्रॉफी यामध्ये उपचार पद्धती अवेलेबल नाही, कारण हे आजार एकदा झाले की त्याला तुम्ही रोखू शकत नाही. त्याचं ते प्रोग्रेशन ज्या स्पीडनी होतं ते होणारच आहे. तर त्याला काहीही ट्रीटमेंट सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामध्ये बरंच प्रमाणात संशोधन चालू आहे. आणि बाकी जे आजार आहेत जसं की मोतीबिंदू, काचबिंदू, डायबिटिक रेटिनोपॅथी, मॅक्युलर एडिमा या आजारांमध्ये दृष्टीदोष यामध्ये उपचार पद्धती अवेलेबल आहे. तर दृष्टीदोष असेल तर चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स देऊन किंवा आजकाल लेसिक लेझर आलेलं आहे, PRK ट्रीटमेंट आलेली आहे, याद्वारे तुम्ही दृष्टीदोषची ट्रीटमेंट करू शकता. प्रेसबायोपिया असेल तर चष्मा वापरू शकता. मोतीबिंदू असेल तर त्याला तुम्ही शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढून इंट्राऑक्युलर लेन्स जे कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया आपण ज्याला म्हणतो ते करू शकता. काचबिंदू हा एक खूप महत्त्वाचा आजार आहे. काचबिंदूचं वेळीच निदान होणं गरजेचं आहे की जेणेकरून जर वेळीच निदान झालं आणि वेळीच उपचार त्या व्यक्तीला सुरू करण्यात आले तर भविष्यात होणारं अंधत्व नक्कीच टाळता येऊ शकतं. त्याकरिता रेग्युलर चेकअप हे खूप आवश्यक आहे. मॅम, तुम्ही लहान मुलांमध्ये होणारे आजार याचा उल्लेख केला होता, तर त्या आजारांचं नेमकं कारण काय आहे? कशामुळे लहान मुलांमध्ये दृष्टीदोष किंवा दृष्टिमांद्य किंवा अंधत्व येत असतं?
लहान मुलांमध्ये अंधत्व येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आजकाल जे वाढलेला स्क्रीन टाईम आहे, जो लहान मुलांमध्ये स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मुलं आजकाल टी व्ही, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट, मोबाईल यासारख्या इतर व्हिडिओ डिस्प्ले युनिट्सचा वापर करतात आणि अति जास्त प्रमाणात करतात. त्यावरती पालकांचं नियंत्रण अजिबात नसतं आणि मुलंही कधीकधी ऐकत नाही. त्यामुळे अंधत्व येतं. दुसरं, पालक हवं तितकं जागरूक नसतात आणि लहान मुलांना खेळता खेळता कुठली डोळ्याला इजा होते, कुठलं केमिकल डोळ्यामध्ये जातं किंवा कुठलं शार्प इन्स्ट्रुमेंट डोळ्यात जातं आणि इतर या सगळ्या आजारामुळे देखील लहान मुलांना अंधत्व येतं. त्यानंतर रेटिनोब्लास्टोमा, जर का हा आजार, रेटिनाचा जो कॅन्सर असतो, हा जर का वेळीच पालकांनी लक्ष दिलं नाही, त्याच्या डोळ्यामध्ये दिसणारा जो पांढरा रिफ्लेक्स असतो तो ओळखला नाही तर देखील मुलांना अंधत्व येऊ शकतं. आणि लहान मुलांमध्ये तुम्ही जे सांगितलं की जे आजार होऊ शकतात, याची उपचार कशा प्रकारे केला जातो? म्हणजे काय उपचार पद्धती स्पेशली फक्त लहान मुलांसाठी वापरता येते? लहान मुलांमध्ये विटॅमिन ए डेफिशियन्सी ही देखील बऱ्याच प्रमाणात मिळते. तर त्याचं कारण आहे कुपोषण. जर लहान मुलांमध्ये कुपोषित बालक असेल, बरोबर आहार घेत नसेल, संतुलित आहार घेत नसेल, तर त्याला विटॅमिन ए डेफिशियन्सीचं जर का निदान करण्यात आलं तर त्या बाळाला आपण विटॅमिन एचं सायरप ओरल फॉर्ममध्ये किंवा इंजेक्शन्स देऊन त्याला ट्रीटमेंट करता येतं आणि वेळीच आपल्याला रातांधळेपणाला प्रोग्रेशन होण्यापासून रोखू शकतो. रातांधळेपणाच्या स्टेजमध्ये असेपर्यंत त्याचं ट्रीटमेंट होऊ शकतं, पण एकदा त्याच्या पुढे गेलं आणि बुबुळाला जर का अल्सर झाला, झेरोफ्थॅल्मिया ज्याला आपण म्हणतो, ते जर का झालं तर मग त्याला अंधत्वापासून रोखणं फार कठीण होतं. त्यानंतर चष्मा लावणं ह्याच्याकरता आपण वेळेस त्यांना ट्रीटमेंट देणं हे फार गरजेचं आहे आणि दृष्टिदोष टाळण्यासाठी त्यांचा स्क्रीन टाईम लिमिटेड करणं हे फार गरजेचं आहे. मुलांकडे समजा विशेष लक्ष दिलं तर नक्कीच आपण त्यांची दृष्टी आणि डोळ्यांची एक चांगली काळजी घेऊ शकतो. अगदी बरोबर मॅडम. लहान मुलांची वेळीच काळजी घेतली गेली पाहिजे आणि पालकांनी विशेष लक्ष, सगळी कामं सोडून लहान मुलांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरं, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर कविता धाबर्डे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत नेत्र संवर्धन एक दृष्टिक्षेप या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी आपण लहान मुलांबद्दल बोलत होतो, त्यांची दृष्टी, त्यांचे डोळे याबद्दल. तर लहान मुलांमध्ये लवकर चष्मा लागतो, तर अशी काय काळजी घ्यायला हवी की त्यांचे डोळे चांगले राहतील, त्यांची दृष्टी चांगली राहील? अशी विशेष काळजी काय घ्यायला हवी लहान मुलांची? लहान मुलांमध्ये एक विशेष असतं मॅडम की ते स्वतः कुठलाही त्रास आपल्या पालकांना सांगू शकत नाही की आई मला कमी दिसतं, बाबा मला कमी दिसतं किंवा डोळ्यातनं पाणी येतंय किंवा माझं डोकं दुखतंय. लहान मुलांमध्ये हा गुण नसतो की ते आपली कंप्लेंट सांगतील. म्हणून पालकांनीच स्वतः त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवणं फार गरजेचं आहे. चष्मा लागू नये याकरता पालकांनी त्यांना स्क्रीन टाईम रेस्ट्रिक्ट करायला हवा. 1 ते 2 वर्षाच्या बालकाला बिलकुल मोबाईल हातात देऊ नये किंवा टी व्ही, कम्प्युटरजवळ त्यांना वावरू देऊ नये. कारण मी पण बऱ्याचदा बघितलेलं आहे, एकदा ट्रेनमध्ये जात असताना पॅरेंट्स काहीतरी बोलत होते, पालक बोलत होते आपसामध्ये आणि बाळ रडत होतं. तर त्याला शांत करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात मोबाईल दिला आणि ते बाळ अगदी इंटरेस्ट घेऊन त्यामध्ये मोबाईलमध्ये बघायला लागला आणि शांत झाला. म्हणजे खरंच पालकसुद्धा दुसऱ्या पद्धती न वापरता लहान मुलांमध्ये मोबाईल स्वतःहून देतात की जेणेकरून ते बाळ शांत राहील, रडणार नाही, त्यांच्या कामामध्ये कुठलाही व्यत्यय करणार नाही. तर त्यामुळे हे पालकांनी जाणणं गरजेचं आहे, हे टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं, संतुलित आहार. लहान मुलांना संतुलित आहार देणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये विटॅमिन ए ज्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, असं पिवळी फळं, हिरव्या पालेभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ,
त्यानंतर जर का कोणी नॉन व्हेजिटेरियन असेल तर त्यामध्ये फिश हे पदार्थ तुम्ही आहारात त्यांना देऊ शकता. शरीरातील हायड्रेशन म्हणजे मुलामध्ये पाण्याचं प्रमाण, कारण मुलं बऱ्याचदा कमी पाणी पितात, खेळता खेळता ते विसरून जातात पाणी प्यायला, तर पाणी पिण्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. त्यानंतर त्यांना टी व्हीसमोर बसताना आपण पालकांनी जागरूक होऊन आपलं बाळ किती दूर अंतरावर बसलेलं आहे, डोळे बारीक करतो का, बघताना टी व्ही बघताना डोळे असे बारीक करतो का, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळी जर का काळजी घेतली तर त्यांना चष्मा लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आहे आउटडोअर ॲक्टिव्हिटी. पालकांनी स्वतःहून त्यांना 1 ते 1.5 तासाकरिता तरी घराबाहेर खेळण्यासाठी पाठवणं फार आवश्यक आहे. किंवा त्यांना इतर कुठल्या हॉबीजमध्ये, जसं पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, विविध गेम्स आहेत, त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून ते जास्त स्क्रीनजवळ राहणार नाही आणि त्यांना चष्म्याचा नंबर लागणार नाही. बरं मॅम, आपण जसा उल्लेख केला की स्क्रीन टाईम हा जास्त वाढला आहे लहान मुलांमध्ये, तर आपले जे अनुभव आहेत की म्हणजे जसं आपण कॅम्प्स घेता किंवा तुमच्या OPDमध्ये पण तुम्ही बघत असाल, तर तुम्हाला काय वाटतं की काय कारण असेल की ज्यामुळे स्क्रीन टाईम हा लहान मुलांचा वाढलेला आहे आजच्या काळात? आजचं जे जग आहे ते पूर्णपणे इंटरनेट डिपेंडंट झालेलं आहे. दिवसेंदिवस रिसेंट ॲडव्हान्सेस, खूप जास्ती ॲडव्हान्समेंट्स होत आहे. आपल्या तंत्रज्ञान बदलत आहे. डेली काही ना काही अपडेट येतं आहे आणि याची निकड आजकाल सर्वांनाच वाटू लागलेली आहे, सगळ्यांनाच आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात आजकाल शाळेमध्ये सुद्धा मुलं जातात तेव्हा त्यांचे टीचर्ससुद्धा त्यांना फोनवरच PDF पाठवतात किंवा शैक्षणिक मटेरियल पाठवतात. ते देखील त्यांना मुलांना मोबाईलवरच बघावं लागतं, तर यामुळे डोळ्यांवरती अतिशय परिणाम पडतो. त्यानंतर हे खूप ॲडिक्टिंग आहे. इंटरनेट जे आहे, जर का तुम्ही चांगल्या कामासाठी वापरत असेल आणि तेही लिमिटेड वेळेपुरतं मर्यादित करत असेल तर ते ठीक आहे. परंतु बऱ्याचदा असं होतं की मुलगा हातामध्ये मोबाईल घेतो, व्हिडिओ गेम्स खेळायला लागतो आणि बऱ्याचदा हे स्वतःहून करत नाही तर तो पालकांचं अनुकरण करत असतो. बऱ्याचदा तो आपल्या पालकांना बघतो की माझे पप्पासुद्धा व्हिडिओज बघत आहे, आईसुद्धा सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे, नंतर व्हॉट्सॲपमध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा व्हिडिओज बघते, रील्स बघतात. तर त्यामुळे मुलंसुद्धा त्यांचं अनुकरण करतात आणि मोबाईलचा वापर त्यामुळे खूप वाढलेला आहे. आणि व्हिडिओ गेम्स खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप ॲडिक्टिंग असे व्हिडिओ गेम्स निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्यापासून मुलांना रोखणं फार गरजेचं आहे. बरं, आणि मला वाटतं कोविड नंतर जे ऑनलाईन स्कूलिंग वगैरे झालं होतं त्याच्यामुळे जास्तच स्क्रीन टाईम हा लहान मुलांमध्ये जास्त वाढला. अगदी बरोबर. आणि त्यानंतर ते सुटणं थोडं कठीण होऊन गेलेलं आहे. बरं, आणि मॅम, लहान मुलांमध्ये बरेचदा असं बघण्यात येतं की त्यांचे डोळे तिरपे आहे किंवा तिरळेपणा ज्याला आपण म्हणतो, तर याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे हे जन्मतःच असतं की ते नंतर पण उद्भवू शकतं? तिरळेपणा बऱ्याच प्रकारचा असतो. एकतर कधी कधी लहानपणापासून असतो जन्मजात, किंवा काही थोडं मोठं झाल्यानंतर बाळामध्ये तिरळेपणा उद्भवतो. त्याचे कारणं म्हणजे एकतर चष्मा लागणं, दृष्टिदोष असणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि अन्य कारणं म्हणजे मोतीबिंदू असेल, बाळाला जन्मजात मोतीबिंदू असेल किंवा डोळ्याची त्याची पापणी खाली आली असेल किंवा रेटिनाचा काही आजार असेल आणि त्याच्या दृष्टिदोषाचं वेळेवर ट्रीटमेंट झाली नाही किंवा त्याला चष्मा मिळाला नाही, तर त्यामुळे देखील त्याचा तिरळेपणा वाढतो. तर त्याकरता मग एक डोळा बाळ अशा वेळेला जास्ती यूज करतो आणि दुसरा डोळा त्याचा निकामी बनतो किंवा आळशी बनतो आणि तो अजून दिवसेंदिवस जास्त तिरळा होत जातो. त्याला अम्लायोपिया असं म्हणतात त्या डोळ्याला. तर त्यामुळे तिरळेपणा असणाऱ्या बाळामध्ये ताबडतोब पूर्ण सखोल नेत्र तपासणी करून, डोळ्यामध्ये औषध टाकून, बाहुली मोठी करून, मागचा पडदा चेक करून पूर्ण डिटेल तपासणी करणं आवश्यक आहे. जर का दृष्टिदोष असेल तर त्याला ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा जर का या कुठल्याही ट्रीटमेंटनी जर का त्याचा तिरळेपणा बरोबर होत नसेल तर अशा वेळी शस्त्रक्रिया करून देखील डोळ्याचा तिरळपणा व्यवस्थित केला जातो. आणि काही विशेष असे उपचार किंवा औषधोपचार
स्पेशली की तुम्ही सांगितलं की शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी करू शकतो तिरळेपणासाठी, पण औषधोपचार करून पण हा बरा होतो का? काही प्रकारचे तिरळेपणा असतात जे कमी प्रमाणात असेल, खूप कमी प्रमाणात असेल आणि बाळ जर का डोळ्यावर ताण दिल्यामुळे तो तिरळेपणा होत असेल तर अशा वेळेस औषधांनी त्याचा तिरळेपणा दुरुस्त होऊ शकतो. जर का एका डोळ्याची नजर कमी आहे आणि दुसरा एक डोळा चांगला आहे तर चांगला डोळा जास्त वापरण्यात येतो. आळशी डोळा आहे त्याला चांगलं करण्यासाठी जी औषधं आपण डोळ्यामध्ये घालू शकतो आणि जेणेकरून त्याची दृष्टी वाढवू शकतो आणि त्याचा तिरळेपणा काही अंशी दुरुस्त कमी होऊ करू शकतो आपण. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर कविता धाबर्डे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत नेत्र संवर्धन एक दृष्टिक्षेप या विषयावर. मॅम, लहान मुलांच्या बाबतीत सर्वात जास्त काय निष्काळजीपणा दिसून येतो तुम्हाला आणि पालकांची काय जबाबदारी असायला हवी? बऱ्याचदा लहान मुलं पालकांना कंप्लेंट करतात की आई मला दिसत नाही, बाबा मला दिसत नाही, फळ्यावरचं दिसत नाही किंवा फळ्यावरती रिफ्लेक्शन्स येतात, तर पॅरेंट्स त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते एक. दुसरं, लहान मुलं जर का हॉलमध्ये टी व्ही बघत असतील तर पॅरेंट्स आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. आई बऱ्याचदा किचनमध्ये असते किंवा अजून कुठल्या कामामध्ये असते आणि लहान मुलं इथे जवळ बसून टी व्ही बघणं किंवा मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. तर हा एक दुसरा निष्काळजीपणा आहे. त्यानंतर मुलांना जेवताना त्यांना टी व्ही बघायची किंवा मोबाईल बघायची आजकाल खूप सवय लागलेली आहे, तर त्याच्यामुळे देखील हा पण एक निष्काळजीपणाचा भाग आहे. तर अशा प्रकारची निष्काळजीपणा होतो आहे. आणि पालकांनी कसं सांभाळायला हवं किंवा काय जबाबदारी असायला हवी पालकांची? पालकांनी या बाबतीत खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनी वारंवार आपल्या मुलावरती लक्ष ठेवावं. टी व्ही बघताना मुलगा किती अंतरावरून बघतो आहे, खूप जवळ जाऊन तर बघत नाही ना, डोळे असे बारीक करून तर बघत नाही ना, किंवा घरी त्याला जेव्हा आपण वेळ बघायला सांगतो घड्याळीवरची तर त्याला घड्याळीचे काटे बरोबर दिसतात ना, या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्याचा स्क्रीन टाईम किती आहे आणि मोबाईलवरती तो नेमकं काय बघतो आहे तिकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण मुलं बऱ्याचदा असं होतात की अभ्यासाचं PDF बघतोय, थोडी मोठी जी मुलं असतात ते अभ्यासाचं रिलेटेड PDF बघतोय असं सांगतात आणि दुसरं काही सोशल मीडियावरती त्यांचं चालू असतं बघणं किंवा व्हिडिओ गेम्स खेळणं किंवा रील्स बघणं. तर इकडे देखील पालकांनी विशेष जागरूक असणं गरजेचं आहे. आणि मॅम, लहान बाळांमध्ये, बाळ जसं जन्माला आलं तर लहान बाळांमध्ये डोळ्याला काजळ लावणं ही पद्धत आहे आपल्या समाजामध्ये, तर हे खरंच योग्य आहे का? हे अजिबात योग्य नाही आहे. कारण की जे काजळ असतं त्यामध्ये कार्बन असतं, शिसे असतं आणि अनेकदा अनेक केमिकल्स असतात, रसायनं असतात. तर ते बाळाच्या डोळ्यामध्ये जाऊन बाळाच्या डोळ्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून हे अजिबात योग्य नाही आहे. त्यानंतर त्याच्यामुळे लावताना आपले हात व्यवस्थित नसले किंवा काजळामुळे डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ शकतो किंवा लावताना बुबुळावरती ओरखडा पडू शकतो किंवा ह्या काजळाचे जे बारीक कण आहे हे जर का नलिकेमध्ये गेले, अश्रूची जी नलिका असते त्यामध्ये जर का गेले तर त्यामुळे ती नलिका देखील ब्लॉक होऊ शकते किंवा पिगमेंटेशन होऊ शकतं बुबुळाच्या वरच्या थराचं. त्यामुळे काजळ लावणं ही प्रथा फारच चुकीची आहे. समजा पॅरेंट्सला लावायचंही असेल तर त्यांनी इतर ठिकाणी लावावं बाळाला काजळ. मॅम, जसं आता हे लहान मुलांबद्दल आपण बोललो, तुम्ही इतर आजारांचा पण उल्लेख केला होता सुरुवातीला, तर आपण कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू याबद्दल चर्चा करूया. तर हा जो मोतीबिंदू आहे हा आजार म्हणजे काय आहे, कुठल्या कारणांमुळे होत असतो हा आजार? आपल्या डोळ्यामध्ये एक नॉर्मली क्रिस्टलाइन लेन्स असतो जो ट्रान्सपरंट असतो काचेसारखा आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक क्षमता असते, फ्लेक्झिबिलिटी असते. तो जास्त गोल किंवा फ्लॅट होऊ शकतो आणि त्यामुळेच आपण आकाशातील तारे किंवा जवळच्या बारीक वस्तू अतिशय चांगल्या रीतीने बघू शकतो. हा जेव्हा नैसर्गिक लेन्स जेव्हा वयोमानानुसार किंवा इतर कुठल्या कारणामुळे
पांढुरका होतो, ओपेसिफाय होतो, तेव्हा त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. आणि जेव्हा पूर्णपणे तो मॅच्युअर होतो, तो एखाद्या मोतीसारखा दिसतो, म्हणून त्याचं हे नाव पडलेलं आहे मोतीबिंदू. तर मोस्ट कॉमनली हे जे आहे सहसा मोतीबिंदू वयोमानाप्रमाणे होतो, किंवा दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मार लागणं किंवा जन्मजात होणारा मोतीबिंदू, किंवा कमी वयात लेस दॅन 20 इयर्सच्या एजमध्ये होणारा मोतीबिंदू, किंवा डोळ्यामध्ये इतर कुठले आजार असतील जसं यूव्हीआयटिस आहे, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त चष्म्याचा नंबर आहे त्याच्यामुळे देखील मोतीबिंदू होतो, किंवा स्टिरॉइड्सचं अधिक सेवन केलं असेल एखाद्या व्यक्तीने तर त्याला देखील मोतीबिंदू होतो. आणि याचे कारणं म्हणजे जे लोक जास्ती आउटडोअर्स राहतात, जे सूर्यप्रकाशात जास्त वावरतात, तर अतिनील किरण जे असतात अल्ट्राव्हायोलेट रेज त्यांच्यामुळे मोतीबिंदू सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो. किंवा जर का एखादा व्यक्ती स्मोकिंग करत असेल, अल्कोहोलिक असेल तर अशांमध्ये, किंवा वारंवार आजारी पडत असेल आणि डाएट बरोबर घेत नसेल, संतुलित आहाराचा इथे देखील बराचसा रोल आहे. तर त्याच्यामुळे मोतीबिंदू होतो जर का घेतला नाही बरोबर तर. आणि मॅम मोतीबिंदू झाल्यावर काय अशी वेगळी लक्षणं असतात का डोळ्यांमध्ये किंवा शरीरामध्ये असे दिसून येतात का लक्षणं? हो, लक्षणं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे म्हणजे धूसर दिसणं. समोरच्या ज्या गोष्टी असतात त्या व्यक्तीला धूसर दिसायला लागतात, अंधुक दिसायला लागतात, ज्या आधी त्याला स्पष्ट दिसत होत्या. कधीकधी उजेडाचा त्याला त्रास होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मोतीबिंदूमुळे कधी त्या व्यक्तीला दिवसाला कमी दिसतं किंवा कधी रात्रीच्या वेळेस कमी दिसतं. कधीकधी एखाद्या व्यक्तीला अनेक प्रतिमा दिसू शकतात, एका ऑब्जेक्टच्या अनेक प्रतिमा दिसू शकतात. कधीकधी त्या व्यक्तीला मोतीबिंदूमुळे जवळचं कमी दिसण्याचा देखील त्रास होऊ शकतो. बरं. आणि मॅम मोतीबिंदूवर उपचार पद्धती उपलब्ध आहेत का? मोतीबिंदूवर उपचार पद्धती म्हणजे शस्त्रक्रिया ही एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे आणि खूप चांगली ट्रीटमेंट आहे. यामध्ये जो नैसर्गिक लेन्स असतो, जो पांढरा झालेला लेन्स असतो, तो काढून टाकला जातो आणि तिथे कृत्रिम लेन्स बसवला जातो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे. जी जुन्या काळात जी शस्त्रक्रिया होत होती ती एक्स्ट्रा कॅप्सुलर कॅटरॅक्ट सर्जरी आजकाल सहसा कोणी करत नाही. ती आजकाल स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी किंवा फेको इमल्सिफिकेशन हे दोन खूप महत्त्वाचे ऑप्शन्स आहे. स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी ही जनरली कॅम्प्समध्ये केली जाते. त्यामध्ये इन्सिजन साईज थोडासा मोठा असतो. पण फेको इमल्सिफिकेशन ही खूप चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया आहे. त्यामध्ये इन्सिजन जे असतं डोळ्याच्या आतमध्ये एक मशीन किंवा प्रोबसारखं इन्स्ट्रुमेंट असतं, ते टाकून डोळ्याच्या आतमधल्या लेन्सचे तुकडे केले जातात आणि एक एक तुकडा अल्ट्रासोनिक वेव्सच्या माध्यमातून ॲस्पिरेट केला जातो आणि त्यानंतर त्या डोळ्यामध्ये फोल्डेबल लेन्स टाकला जातो. तर ही एक खूप चांगली शस्त्रक्रिया आहे, ज्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो आणि दुसऱ्या दिवशीच लगेच बघायला लागतो तो पेशंट. आणि मॅम कॅटरॅक्ट संबंधी किंवा मोतीबिंदू संबंधी काही रिसेंट ॲडव्हान्समेंट किंवा नवीन यंत्रणा अशी आता आली आहे का? हो मॅडम, एक फ्लॅक्स म्हणून सर्जरी आहे, फेमटोसेकंड लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी, ज्यामध्ये फेमटोसेकंड लेझर एक प्रकारचं लेझर आहे. याचा वापर करून कॉर्नियामध्ये इन्सिजन देण्यासाठी, अँटिरियर कॅप्सूलवर कॅप्सुलोटॉमी करण्यासाठी, तसंच लेन्सचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी ह्या फेमटोसेकंड लेझरचा वापर केला जातो. आणि ही अत्यंत सूक्ष्म प्रक्रिया आहे, स्वचलित प्रक्रिया आहे आणि कम्प्युटराइज्ड आहे ही. तर इतकी ॲक्युरेट आहे. फक्त त्याचा एकच ड्रॉबॅक आहे, ते म्हणजे ती थोडीशी महागडी पडते. बट अदरवाईज फ्लॅक्स इज अ व्हेरी गुड, म्हणजे खूप छान प्रक्रिया आहे. म्हणजे मोतीबिंदू संबंधी हे जे रिसेंट ॲडव्हान्समेंट किंवा नवीन यंत्रणा आली आहे ही नक्कीच उपयुक्त आहे. अगदी बरोबर. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर कविता धाबर्डे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत नेत्र संवर्धन एक दृष्टिक्षेप या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी आपण मोतीबिंदू कॅटरॅक्ट याबद्दल बोलत होतो.
तर मोतीबिंदू होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून काय करता येईल? प्रतिबंधक उपाय म्हणजे त्या व्यक्तीने अतिनील किरणांपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण करावं, प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरावे, संतुलित आहार घ्यावा, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, गाजर, पपई यांचा समावेश करावा, विटॅमिन ए युक्त आहार घ्यावा, डोळ्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, पाणी भरपूर प्यावं, कुठलंही व्यसन असेल तर ते टाळावं, म्हणजे मोतीबिंदू लवकर होणार नाही. स्टेरॉइडची ट्रीटमेंट असते ती सुद्धा टाळायला हवी, म्हणजे जास्त प्रमाणात स्टिरॉइडचा वापर हा कधीच करायला अजिबात नको. मॅम, कॅटरॅक्ट नंतर आपण रेटिना याचे जे आजार आहेत यावर वळूया. तर रेटिनाचे कुठले विशिष्ट असे आजार आहेत, कुठल्या कारणाने होतात ते? रेटिनाचे असंख्य आजार आहेत, त्यातला आज सर्वात कॉमन म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी आहे आणि यंग एजमध्ये होणारा रेटिनायटिस पिगमेंटोजा अनुवंशिक जो आजार आहे तो. तसंच मॅक्युलर डिस्ट्रॉफी हा देखील एक आजार आहे जो अनुवंशिक आहे, वंशपरंपरागत चालत असतो. त्यानंतर बेसल्सशी रिलेटेड म्हणजे सेंट्रल रेटिनल व्हीनस ऑक्ल्युजन किंवा सेंट्रल रेटिनल आर्टरी ऑक्ल्युजन हे देखील रेटिनाचे संबंधित आजार आहेत. काही आजार असे आहेत ज्यामध्ये पेरिफेरल रेटिना जे असते म्हणजे डोळ्याच्या मागच्या पडद्याचा आजूबाजूचा जो भाग असतो जो स्पेशली इन्व्हॉल्व्ह होतो त्याला म्हणतात पेरिफेरल रेटिनल डिजनरेशन्स. तर हा देखील एक रेटिनाशी निगडीत आजार आहे. आणि मॅम, काय कारणं असतात रेटिनाचे आजार होण्यामागे? जसं आत्ताच सांगितलं, जे अनुवंशिक आजार आहेत बरं. जसं की रेटिनायटिस पिगमेंटोजा आणि मॅक्युलर डिस्ट्रॉफी, बरं. तर हे आजार वंशपरंपरागत होत असतात, जनुकीय बदलांमुळे होत असतात. तर हे त्याचं कारण म्हणजे मेन जनुकीय बदल. त्याच्यामुळे. हां, डायबिटिक रेटिनोपॅथी जे आहे हे डायबिटीसमुळे होतं. डायबिटीस जर का तुमचं ब्लड शुगर्स जर का तुमचे अनकंट्रोल्ड असतील तर डायबिटिक रेटिनोपॅथी डेव्हलप होते. रेटिनावरील ज्या बारीक रक्तवाहिन्या असतात त्या ह्याच्यामध्ये अफेक्ट होतात आणि मागच्या पडद्याचा जो मधला भाग असतो मॅक्युला त्याच्यावरती सूज येते. तर ते त्याचं कारण आहे डायबिटीस. ARMD एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनचं कारण म्हणजे वाढतं वय. हा काही विशिष्ट लोकांमध्ये होतो ज्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स असतात, जसं की हायपरटेन्शन आहे, हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स आहे किंवा व्यसन आहे. अशा आजारामुळे हा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनचा जो आजार आहे हा होत असतो. बरं. आणि मॅम, रेटिनाचे जे आजार आहेत ते समजा झाले तर काय लक्षणं अशी दिसून येतात? हे पूर्णपणे रेटिनाचा कुठला भाग अफेक्टेड आहे त्यावरती अवलंबून असतं. जर का सेंट्रल रेटिना जसं की मॅक्युलर डिस्ट्रॉफी असेल किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असेल तर त्यामध्ये त्या व्यक्तीला सेंट्रल व्हिजन म्हणजे मध्यभागाचं काहीही दिसत नाही, सेंट्रल व्हिजन त्याचं त्या व्यक्तीचं जातं. आणि जर का पेरिफेरल रेटिना इन्व्हॉल्व्ड असेल तर त्या व्यक्तीला आजूबाजूचं काहीही दिसत नाही, म्हणजे तो व्यक्ती समोरचं बघू शकतो सरळचं पण त्याला आजूबाजूची जी दृष्टी असते ती अफेक्ट होते आणि अशा आजाराचं निदान त्यामुळे उशिरा होतं कारण लक्षात पण उशिरा येतं हे. आणि वॅस्क्युलर डिसऑर्डर्स असेल तर जे सेंट्रल रेटिनल आर्टरी ऑक्ल्युजन आहे, सेंट्रल रेटिनल व्हीनस ऑक्ल्युजन आहे, हे अचानक उद्भवणारे आजार आहे. रक्तवाहिन्या अचानकपणे बंद पडल्यामुळे हे आजार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट. रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे मागचा पडदा आपल्या जागेवरून सरकणे. तर ज्यांच्यामध्ये खूप जास्त चष्म्याचा नंबर असतो, हाय मायनस ग्लासेस ज्याला आपण म्हणतो, -12 -16 असा ज्यांचा नंबर असतो ते व्यक्ती ह्या रेटिनल डिटॅचमेंटसाठी जास्ती प्रोन असतात आणि याच्यामध्ये अचानक त्या व्यक्तीची दृष्टी चालली जाते अचानक. तर त्यामुळे त्या व्यक्तीने ताबडतोब नेत्रतज्ञाकडे जाऊन सल्ला घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये ही इमर्जन्सी असल्यामुळे शस्त्रक्रिया करून योग्य पद्धतीने शस्त्रक्रिया करून दृष्टी परत आणता येते. मॅम, रेटिनाचे आजार जे आहेत त्यासाठी फक्त शस्त्रक्रियाच उपलब्ध आहे की आणखी काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत? आणखी काही उपचार पद्धती आहेत, जसं की मॅक्युलर इडिमा असला. मॅक्युलर इडिमा म्हणजे मधल्या भागामध्ये येणारी सूज. त्याचे अनेक कारणं असतात. तर त्या पडद्यामध्ये जर का सूज आली असेल तर डोळ्याच्या आतमध्ये आपण इंजेक्शन्स देऊ शकतो ज्याला अँटी VEGF म्हणतात.
बरेचसे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत, बेवॅसिझुमॅब, रॅनिबिझुमॅब. ही डोळ्यामध्ये इंजेक्शन्स देऊन आपण ती सूज डोळ्याच्या आतमधली कमी करू कमी शकतो. करू शकतो. आणि मॅम डायबिटीज रेटिनोपॅथी याची उपचार पद्धती काही वेगळी आहे का? डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये उपचार पद्धती बेस्ट म्हणजे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात ठेवणं हे एक आहे, रेग्युलर चेकअप. आणि एक नवीन तंत्रज्ञान पद्धती आहे OCT, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, ज्यामध्ये मॅक्युलाचे स्कॅन्स केले जातात. त्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की मागच्या पडद्यामध्ये किती सूज आहे. तर त्यामध्ये ते केल्यानंतर जर सूज असेल तर त्याला तुम्ही एकतर डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन्स देऊन किंवा लेझर ट्रीटमेंट करून, मागच्या पडद्याच्या लेझर ट्रीटमेंट करून ती सूज आपल्याला कमी करता येते, किंवा गरज पडल्यास आपल्याला दोन्ही मेथड्सद्वारे ट्रीटमेंट करता येते. बरं मॅम, पूर्वी आपण मोतीबिंदू याबद्दल चर्चा केली. मोतीबिंदूसारखंच काचबिंदू किंवा ग्लाउकोमा हा देखील एक नेत्ररोग किंवा नेत्रविकार आहे. याबद्दल काय सांगता येईल? काचबिंदू हा एक खूप सिरियस डोळ्याचा आजार आहे, कारण की त्याची जो मेन होणारा काचबिंदू आहे, प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा ज्याला आपण म्हणतो, याला एक सायलेंट किलर पण म्हणतात, कारण याची अशी सुरुवातीच्या स्टेजमध्ये विशेष अशी काही लक्षणं नसतात आणि जोपर्यंत बऱ्याचदा निदान झालेलं असतं तोपर्यंत त्या रुग्णाची आजूबाजूची नजर पूर्णपणे गेलेली असते. तर त्यामुळे तो काचबिंदूचा आजार हा डायग्नोज होणं, निदान होणं फार गरजेचं आहे. यामध्ये डोळ्याच्या आतमधलं प्रेशर वाढतं, जे नॉर्मली 20-21च्या खाली असायला हवं. ते डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि त्यामुळे मागची जी नस असते, ऑप्टिक नर्व ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती प्रेशर पडतं आणि ती हळूहळू सुकत जाते. काचबिंदूमध्ये सर्वप्रथम आजूबाजूची नजर कमी होते, हळूहळू ती सेंट्रल व्हिजनपर्यंत येते आणि तेव्हा ते पेशंटला कळतं की नाही, आता डॉक्टरकडे जायला पाहिजे. जर का पेशंट रेग्युलर चेकअप करत असेल विदाऊट एनी सिम्पटम्स, जर का डॉक्टरकडे रेग्युलर चेकअप करता जात असेल तर नेत्रतज्ञ व्यवस्थितपणे सखोल तपासणी करून त्याचं निदान वेळीच करू शकतात. आणि मॅम, यावर उपचार पद्धती काय उपलब्ध आहेत? त्यावर अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, जसं की डोळ्यात टाकणारे आय ड्रॉप्स आपण देतो, किंवा बऱ्याचदा जर का आय ड्रॉप्सनी ठीक होत नसेल तर मग शस्त्रक्रिया करण्यात येते. दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. त्या म्हणजे आय ड्रॉप्स आणि शस्त्रक्रिया या दोन्ही आपण करू शकतो. बरं मॅम, रेटिनाचे आजार तुम्ही सांगितले आणि आता काचबिंदू पण सांगितले. हे दोन्ही आजार प्रकार होऊ नये किंवा प्रतिबंध व्हावा म्हणून काय उपाय करायला हवे, म्हणजे काय काळजी घेता येईल? रेटिनाचे आजार होऊ नये म्हणून आपण विटॅमिन ए युक्त डाएट हे घ्यावं, जेणेकरून रेटिनाची जी ओव्हरऑल जनरल हेल्थ आहे ती चांगली राहील. त्यानंतर अतिनील किरणांपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला ARMD सारखे आजार टाळता येतील. त्यानंतर तुम्ही जे रेटिनायटिस पिगमेंटोजा आहे किंवा मॅक्युलर डिस्ट्रॉफी आहे, हे जे अनुवंशिक आजार आहे हे आपण टाळू शकत नाही, पण नेक्स्ट जनरेशनमध्ये होणार नाही याकरता नक्कीच आपण त्या व्यक्तीचं जेनेटिक स्टडीज करू शकतो. जेनेटिक स्टडीज करून, जेनेटिक काउन्सिलिंग करून आपण नेक्स्ट जनरेशनमध्ये ते व्हायला नको त्याकरता आपण नक्कीच प्रिकॉशन घेऊ शकतो. काचबिंदूकरिता प्रिव्हेंट करण्यासाठी आपण फक्त आणि फक्त रेग्युलर आय चेकअप हे खूप आवश्यक आहे. त्याकरता गोनिओस्कोपी, फंडस एक्झामिनेशन, पेरिमेट्री आणि OCT ह्यासारख्या जे नवीन तंत्रज्ञान आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशन्स आहे ह्याच्यामार्फत, आणि इंट्रॉक्युलर प्रेशर, मोस्ट इम्पॉर्टंट इंट्रॉक्युलर प्रेशर हे मेजर करून आपण त्याचं वेळीच निदान करू शकतो. आणि हे व्हायला नको म्हणून आपण अनावश्यक डोळ्यामध्ये कधी स्टिरॉइड्सचे ड्रॉप टाकण्यात येतात. कधी आम्ही पेशंटला ॲडवाईज करतो स्टिरॉइड ड्रॉप्स, पेशंट त्याने बरा होतो कारण इट्स अ वंडरफुल ड्रग. तर पेशंट बरा झाला की नेक्स्ट टाईम त्याला डोळ्यामध्ये जराही काही कंप्लेंट झाली तर सेम ड्रॉप घेऊन तो फार्मसीमध्ये जातो, तोच ड्रॉप घेतो आणि विना डॉक्टरांच्या सल्ल्याने तो टाकतो. आणि त्या स्टिरॉइड ड्रॉपमुळे बऱ्याचदा पेशंटला काचबिंदू व्हायची शक्यता असते. तर अशा ज्या गोष्टी आहे ह्या रुग्णांनी टाळायला हव्या. त्यानंतर डोळ्याला मार लागणार नाही हे पण एक गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा मार लागल्यामुळे सुद्धा काचबिंदू होत असतो. किंवा मोतीबिंदूचं जर का आपण वेळेवर
शस्त्रक्रिया केली नाही तर देखील त्याची पुढची स्टेज म्हणजे मोतीबिंदू अति जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्यामुळे काचबिंदू देखील होऊ शकतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर कविता धाबर्डे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत नेत्र संवर्धन एक दृष्टिक्षेप या विषयावर. मॅम, आपण नेत्राचे आजार याबद्दल बोलत आहोत. तर एक आजार असा जो खूप म्हणजे चर्चेत असतो नेहमी, रात आंधळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस, याबद्दल काय सांगता येईल? नाईट ब्लाइंडनेस एक असा आजार आहे मॅडम की ज्या व्यक्तीला जो होतो तर संध्याकाळचे 6-7 वाजले की त्यानंतर त्या व्यक्तीला काहीच दिसत नाही. आणि ते लहान मूल असेल समजा तर रात्रीच्या वेळेस तो जेवण करताना चाच पडतो किंवा घरी वावरताना संध्याकाळ झाली की खाली पडतो, आदळतो. ह्याचे महत्त्वाचे कारण आहे विटॅमिन ए डेफिशियन्सी, रेटिनायटिस पिगमेंटोजा आणि पेरिफेरल रेटिनल डिजनरेशन्स किंवा डिस्ट्रॉफीज हे मुख्य कारणं आहे. तसंच कॉर्टिकल कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदूचा एक विशिष्ट प्रकार असतो जो लेन्सच्या साईडच्या भागाला इन्व्हॉल्व करतो. त्याचा जर का मोतीबिंदू झाला तरी देखील रातांधळेपणा होतो. अशा व्यक्तीमध्ये रात्रीच्या वेळेला त्यांचं ते डिलेड डार्क ॲडॅप्टेशन होतं. सुरुवातीच्या स्टेजमध्ये डिलेड डार्क ॲडॅप्टेशन होतं, ज्यामध्ये त्यांना रात्रीला दिसायला सुरुवातीला वेळ लागतो. तेव्हाच आपल्या लक्षात यायला पाहिजे की या व्यक्तीला रातांधळेपणाची सुरुवात झालेली आहे. नंतर यावेळेस जर का ट्रीटमेंट करण्यात आली तर जर का तो विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे असेल तर तो पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. पण जर का तो इतर कारणांमुळे आहे, जसं की रेटिनायटिस पिगमेंटोजा, रेटिनल डिजनरेशन्स, डिस्ट्रॉफीज असेल तर तो इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही, त्याला ट्रीटमेंट नाही आहे. बरं, म्हणजे यावर एक विशिष्ट अशी उपचार पद्धती उपलब्ध आहे की नाही? विटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर नक्कीच आहे. जर का त्याचं निदान करण्यात आलं व्यवस्थितपणे तर त्या बाळाला 50,000 इंटरनॅशनल युनिट ओरल डोजमध्ये किंवा 1 लाख इंटरनॅशनल युनिट, 2 लाख असं डिपेंडिंग अपॉन दी एज ऑफ द चाइल्ड आपण त्याला विटॅमिन ए ओरल सप्लिमेंट्स देऊ शकतो. काही वेळा गव्हर्नमेंटनी असे देखील प्रोजेक्ट्स केलेले आहे ज्यामध्ये काही गोष्टींमध्ये त्यांनी विटॅमिन ए ॲड केलेलं आहे. फोर्टिफिकेशन ऑफ द फूड आपण ज्याला म्हणतो ते देखील केलेलं आहे, ही कंडिशन होऊ नये म्हणून. आणि एवढं आपण करू शकतो. बरं, आणि मॅम आय फ्लोटस याबद्दल काय सांगता येईल? आय फ्लोटर्स म्हणजे जेव्हा समोर व्यक्ती बघतो एखादा तर त्याला आपल्या दृष्टिक्षेपामध्ये समोर काहीतरी असं फिरताना चमकताना दिसतं. तर त्याला जसं एक आपण असं म्हणूया धुळीचे कण असल्यासारखे आपल्या दृष्टिक्षेपात वावरत आहेत अशासारखं वाटतं. त्याचं कारण म्हणजे एकतर जर का पेशंटला ड्रायनेस असेल, डोळ्यांचा शुष्कपणा असेल, पार्टिक्युलेट मॅटर असेल त्याच्या टिअर फिल्ममध्ये आणि ते जर का त्याच्या कॉर्नियावरती, बुबुळावरती आपण जेव्हा डोळे ब्लिंक करतो तेव्हा ते जर का समोर येत असेल तर त्यामुळे होतं. किंवा आतमध्ये आपल्या डोळ्याच्या आतमध्ये विट्रियस म्हणून एक जेली असते, त्या जेलीमध्ये जर का काही बारीक कण निर्माण झाले, कधीकधी वयोमानानुसार ते कण निर्माण होतात किंवा कधीकधी डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स अक्युम्युलेट होतात किंवा ब्लड सेल्स अक्युम्युलेट होतात. तर तशा व्यक्तींमध्ये देखील हे विट्रियस मध्ये होणाऱ्या अणूंमुळे आपल्याला समोर विट्रियस फ्लोटर्स दिसतात. आणि यावर काही उपचार वगैरे करायला हवेत किंवा आहेत उपलब्ध? जर का डोळ्यांचा कोरडेपणा असेल तर त्यांना आपण आय ड्रॉप्स देऊन तो कोरडेपणा ट्रीट करू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांचा जे फ्लोटर्स आहे ह्याचा त्रास कमी होऊ शकतो. पण विट्रियसमध्ये जर का काही अडथळे निर्माण झाले, काही सेल्स निर्माण झाले आणि त्याच्यामुळे जर का फ्लोटर्स असेल तर त्याला ट्रीटमेंट नाही आहे. त्याला नेग्लेक्ट केलेलं बरं किंवा त्याला इग्नोर केलेलं बरं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. कारण त्याच्या जर का सर्जरी आपण करतो म्हटलं तर त्या सर्जरीज बऱ्याच कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्या त्रासासाठी त्या सर्जरी न केलेल्या जास्त बरं. बरं, आणि मॅम फॅक्टरीमध्ये किंवा वर्कर्स जे असतात किंवा शेतामध्ये देखील काम करणारे जे व्यक्ती आहेत यांना कधी कधी आघातामुळे अशी इजा होते किंवा इंजुरी होते डोळ्यांना, तर त्याच्यामुळे होणारे कुठले आजार असे आहेत का विशेष आणि ते बरे होतात का?
अनेकदा असं होतं मॅडम की आपल्याकडे फार्मिंग म्हणजे शेती करणं हा एक मुख्य व्यवसाय आहे. तर त्यामध्ये शेती करताना शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतामध्ये राबावं लागतं. त्याच्यामुळे ते सूर्यप्रकाशाला खूप जास्त प्रमाणात एक्सपोज्ड असतात. तर त्यामुळे त्यांना मोतीबिंदू, मागच्या पडद्याचे आजार, समोर टेरिजियम होणं किंवा बुबुळाचे आजार किंवा फंगल कॉर्नियल अल्सर, बुबुळाला अल्सर होणं, हे आजार त्यांच्यामध्ये होतात. तर त्यांनी व्यवस्थितपणे सुरक्षा करणं, प्रिव्हेंट करणं हे फार गरजेचं आहे. तसंच फॅक्टरीमध्ये काम करताना, इंडस्ट्रीजमध्ये काम करताना बऱ्याचदा तिथले वर्कर्स म्हणा किंवा त्यांचे जे सिनियर्स असतात ते हवं तशी तिथे सोयीसुविधा पुरवल्या जात नाही, किंवा जर का सोयीसुविधा पुरवल्या देखील गेल्या तरीसुद्धा तिथले वर्कर्स ते वापरत नाही. प्रोटेक्टिव्ह गॉगल्स किंवा फेस शिल्ड्स अशा ठिकाणी त्यांनी वापरायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या डोळ्यामध्ये ते जे वेल्डिंग करताना किंवा याचे कण जातात, मेटल्सचे कण जातात, ते जाणार नाही त्याची ते काळजी घेतील. किंवा कधीकधी फॅक्टरीमध्ये काम करताना अनेकदा काही ॲसिड्स असतात, काही अल्कली असतात, काही फर्टिलायझर्स असतात, काही अनेक रसायनांच्या कॉन्टॅक्टमध्ये व्यक्ती येतात आणि ते डायरेक्ट जर का डोळ्यामध्ये गेले तर त्याच्यामुळे डोळ्याचं भयंकर नुकसान होऊ शकतं आणि कायमचं आंधळेपण येऊ शकतं. यावरून मला एक इन्सिडन्स आठवतो की एक वडील आपल्या मुलाला एक चुन्याचं पाकिट आणायला सांगतात. तो मुलगा जातो, लहान मुलगा खेळत खेळत जातो, चुन्याचं पाकिट घेऊन येतो आणि खेळता खेळता ते पाकिट फुटतं आणि त्यामध्ये जो चुना असतो तो त्याच्या डोळ्यामध्ये जातो आणि त्यामुळे तो कायमचा आंधळा होतो. तुम्ही म्हणजे खूप जास्त डेंजरस आहे. तर अशा गोष्टीची आपण विशेष करून काळजी घेतली पाहिजे. बरं. आणि मॅम, नेत्रदान याबद्दल काय सांगता येईल? नेत्रदान ही एक चळवळ आहे. आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक बुबुळाच्या आजारामुळे अंध आहेत, कॉर्नियल ओपेसिटीमुळे. आता बुबुळाची जी टीक असते त्याचे व्हायचे कारणं बरेच असतात. विटॅमिन ए डेफिशियन्सी आहे किंवा मार लागल्यामुळे किंवा अल्सर झाल्यामुळे अनेकदा बुबुळामध्ये टीक पडते. तर त्या टीकेला काढण्यासाठी आपण ती टीक काढून तिथे एक नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या बुबुळाचा तो पर्टिक्युलर भाग काढून आपण तिथे बुबुळ प्रत्यारोपण करू शकतो आणि त्या अंध व्यक्तीची आपण दृष्टी परत आणू शकतो. आणि त्याच्यामध्ये फायदा हे आहे की हे नेत्रदान जे आहे हे फक्त मृत्यूनंतरच करता येतं आणि एका मृत व्यक्तीचे जे 2 डोळे असतात ते 2 व्यक्तींना दृष्टी देऊ शकतात. तर ही खूप महत्त्वाची इनिशिएटिव्ह आहे. अगदी योग्य ती माहिती आज आपण इथे दिली आहेत मॅडम. आपण वेळ काढून आलात आणि दर्शकांना योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद.